स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइकला चिन्मय आणि नो स्ट्राइकला अनिकेत आणि गोलंदाज यज्ञेश आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. यावेळेस मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आणि इकडे काय कमालीच अटॅकिंग फिल्डिंग. तिकडे पंच आहे, तुम्ही अपील करू नका, पंच निर्णय देतील. डॉट चेंडू आहे अगदी बाउंड्री लाईन जवळ. मात्र मी म्हणेल की चेंडू अडवला जातोय आणि नो स्ट्राइकचा बॅट्समन पाहत होता, त्याला देखील माहिती आहे की चेंडू नाही गेलेला आहे. डेड बॉल. स्ट्रेट बॉल दिला जातोय कारण की इथे खेळ थांबवण्यात आला होता. शॉर्ट चेंडू, फटका सजवलाय. ओ क्या बात आहे. इसे कहते टीम वर्क, याला म्हणतात टीम एफर्ट. दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये एकही धाव नाही. त्याचं कारण आहे क्षेत्ररक्षण. बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार. ओ क्या बात आहे. स्विंग अँड मिस. अगदी शेन वॉर्नची आठवण करून दिली इकडे गोलंदाजाने. लेग स्पिनचा मारा, डॉट चेंडू, अगदी खेचला जाते पुढे. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना गोलंदाज तयार, फलंदाज तयार. कौतुक केला आणि मला वाटते इथे अगदी हवेमध्ये गेला गोलंदाज की काय. अर्ध्यावर टाकलेला चेंडू, त्यावर चौकार. सुरुवात होत असताना धावेची. नो चेंडू आणि नो चेंडूवर चौकार. तीन चेंडू खूप चांगले हाताळले आणि त्यानंतर मात्र विचार केला तर अर्ध्यावर चेंडू टाकला, त्यावर टॅपचा फटका चौकार. 5 ने मात्र इकडे खातं खोललं जात आहे संघाचं व स्वतःच. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे, पुन्हा एकदा चौकार आहे. चेंडू मात्र आपण बघू शकतात 4 फेकून झाले. 4 चेंडू मागे धावा झाल्यात, त्या म्हणजेच 9. स्कोर कार्ड वर 4 चेंडू मागे. सुपर मात्र कामगिरी. यावेळेस फटका सजवलाय. इथे क्षेत्ररक्षण आहे. यावेळेस डॉट चेंडू येईल. 5 चेंडू आणि 5 चेंडू मागे 9 झालेले आहेत. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. यावेळेस फसवलाय. इकडे महत्वाचं विकेट. बॅक टू डगआउट चिन्मय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. स्कोर कार्ड वर डीजे मास्टरला देखील सांगितलं तर थोडं तयार आहे कारण की सेमीफायनल आहे. जशी संधी भेटेल तसं मात्र तुम्हाला देखील संधी देऊया. आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच सौरभ. एवढा चांगला चेंडू आहे. इकडे डॉट चेंडू येतोय. गोलंदाजी मार्कवर चिन्मय. गुड बॉल, अगदी वेगवान. यावेळेस मात्र ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी निघते हातातून चेंडू निघतोय अशा रीतीने वेगवान गोलंदाजी. डॉट चेंडू येतोय. चॅलेंजिंग असेल परत सुद्धा. काय किपिंग आहे. एकदा टाळ्या वाजवा कीपर साठी. सुपर मात्र किपिंग. यावेळेस मात्र नो चेंडू आणि 1 धाव. धावसंख्या 10. डबल फिगर्स मध्ये मात्र नोची धाव. 1 रन, 10 धावा धावफलकावर. डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड जात आहे. अगदी पायाला चेंडू, कॅच करण्याचा प्रयत्न. इकडे सोपी धाव आणि इकडे मात्र आपण बघू शकतात अगदी चिडलेला आहे कॅप्टन. काय करतोय. युवा खेळाडू आहे आणि बऱ्याचशा युवा खेळाडूच्या डोळ्यावर चष्मे बघतोय. त्याचं कारण आहे मोबाईल. आजकालचे युवा खेळाडू मैदानी खेळ सोडून मोबाईलवर जास्त खेळतात आणि त्यामुळे मात्र चष्मा आपण बघू शकता कीपरच्या डोळ्यावर आहे. त्यानंतर आपण बघू शकतात की चष्मा जो आहे तो सिली बेडॉपच्या क्षेत्ररक्षकाकडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका सजवलाय. चांगला फटका. 4 धावा. थँक्यू डीजे मास्टर.
कारण की छोटं मैदान लगेच मैदान चेंडू येतो, जेव्हा ओव्हर होईल तेव्हा नक्की संधी देऊ तुम्हाला. चौकारानंतर पुन्हा एकदा चौकार, बॅटिंग खालचा चेंडू, क्या बात आहे, सुपर बॅटिंग अनिकेत ऑन फायर. 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21-21. 2024 हे दर्जेदार आयोजन नियोजन पाहायला मिळते. पहिली क्वालिफायर मॅच अगदी डिफेन्स, चांगला चेंडूला मात्र सन्मान दिला. 2 षटक समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने 21 एडीजे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. अगदी डीजे मास्टर देखील रात्री 2 वाजता मोड मध्ये आलेला आहे. बुलाती है मगर जाने का नहीं. आणि इकडे आपण बघू शकतात गोलंदाज तयार यज्ञेश. इकडे मात्र एकदा वसेल, वाईटचा इशारा. 1+1. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 23-23 धाबा. मी म्हणेल की थोडी चांगली थोडी खराब गोलंदाजी देखील होत आहे. एक्स्ट्रा धाबावर मात्र कंट्रोल करावा लागेल. स्ट्राईकवर अनिकेत. नो चेंडू आणि हा खणखणीत चौकार, टॅपचा फटका. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 5 ने पुढे जाईल. 28-28. पुलटस बोनस आबेल मुझे मार असा चेंडू आता लय मध्ये आलेला आहे. इकडे फलंदाज 32 धावा. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. इथे डॉट चेंडू येतोय. क्रिकेटचा खेळ कधी फलंदाज हवी कधी गोलंदाज हवी. सध्या तरी इकडे 4 चौकार आलेले आहेत अनिकेतच्या बॅट मधून. आणि काय क्षेत्ररक्षण आहे, सुपर. परंतु एफर्ट चांगला आणि त्यानंतर घाई. थोडा सावकाश शांत माइंडने खेळणं गरजेचं आहे. गुड बॉल, प्रॉपर ब्लॉक. यावेळेस डॉट चेंडू. 2 चौकारानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. गुड बॉल, अगदी स्विंग अँड मिस. डॉट चेंडू येतोय. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 32. 32 धावा धावपलकावर लागले जात आहेत. शेवटचा चेंडू आणि यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवर कमालीचं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, सुपर फिल्डिंग. इकडे मात्र 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 32-32 एडीजे. थँक्यू डीजे मास्टर. गोलंदाज आलेला आहे तो म्हणजेच निहार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी किनारपट्टीचे आपण रहिवासी आणि कोळी तिकडे वाजले जात आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इकडे डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय आणि वाईट चेंडू आहे. स्कोरबोर्ड 1+1. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 34 धावा धावपलकावर. निहार आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. यावेळेस फटका स्विंग केलाय मात्र इकडे डॉट चेंडू येतोय. खूप चांगली मात्र गोलंदाजी होत असताना निहार कडून. आणि हा बघा फसवलंय, चकवलंय. इकडे मात्र विकेट. तर क्रिकेट दिवाणी, क्रिकेट वेडे भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यामध्ये बर्वे कॉम्प्लेक्स प्रीमियर लीग, काय फटका होता, अगदी मात्र चांगला. परंतु इकडे चांगलं क्षेत्ररक्षण. जेवढा वेगाने चेंडू टाकला तेवढंच प्रॉपर टायमिंगने फटका सजवला होता. डॉट चेंडू आलाय. ओ वेगावर स्वार. इकडे मात्र लाईन गडबड. 2 धावा मिळतील. अगदी मात्र बघायला गेलं तर खराब चेंडू. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 36-36. चेंडू झाले ते म्हणजेच 3. अजूनही 3 चेंडू आहेत. गुड बॉल. कीपरला काहीच समजत नाहीये.
अगदी कीपर घाबरत घाबरत मात्र हात ठकतोय. यावेळेस एक धाव. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 37-37. आतापर्यंत एक्स्ट्राच्या धावा आल्यात या ओव्हरमध्ये. बॅटिंगने मात्र धावा आल्या नाहीयेत. बॉल आणि यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू. पुन्हा एकदा मात्र चांगला चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 4 षटकं इकडे पुष्टात आलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 37-37 धावा धावफलकावर. गोलंदाज चिन्मय आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला बॅट्समन असेल तो म्हणजेच सौरभ. महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. काय कमालीचा चेंडू. सौरभला काही कळाला नाही. कधी पाळला आतमध्ये घुसला आणि स्टंपला उडून गेला. यावेळेस फलंदाज गॉन बाद. या डीजे थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत. स्कोर कार्डवर यावेळी चांगला चेंडू. इकडे काय होतंय. अगदी चेंडू हलक्या हाताने उचलला जातो आणि परत केला जातोय. एक धाव. ज्या रीतीने चेंडू उचलला, ज्या रीतीने परत केला हे पाहायला पाहून दिसते की मैदानी खेळ खूप कमी खेळतायत हे लहान मुलं. आजचं टेक्नॉलॉजी आहे आणि मोबाईलचा जास्त वापर होतोय. आणि इकडे एक धाव. किपरला काही समजत नाहीये. धावसंख्या 1 ने बदल. धावसंख्या 39. 3 चेंडू फेकून झाले. अजूनही मात्र 3 चेंडू बाकी आहेत. 39 धावा धावफलकावर. क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते बॉक्स क्रिकेट आणि वर्ष 4 पर्वे कॉम्प्लेक्स प्रीमियर लीग. ओ हो हो क्या बात आहे. खडखड खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन रचित. प्रचित धावा झाल्या त्या म्हणजेच 39 झालेले. अगदी चांगला बॉल. पुन्हा एकदा बाईच्या रूपात एक धाव. गेंदबाज करे तो क्या करे. आणि त्यांनी देखील सांगितलेले की आपण जास्त अपेक्षा ठेवून फायदा नाहीये. एक धाव. एक धाव ठीक आहे. पुढे घेतला तर चौकार गेला तर मात्र तो महाग पडेल. त्यामुळे मात्र किपरच्या भूमिकेतच ठेवूया त्या क्षेत्ररक्षकाला हे सांगत असताना गोलंदाज 40 धावा धावफलकावर. लोअर फुलटॉस आहे. काय फटका खेचलाय. सुपर स्ट्रोक. एकदम हलक्या हाताने मात्र यावेळेस गॅप शोधलाय. 4 धावा आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 44-44. थँक्यू डीजे मास्टर. इकडे मात्र आपण बघू शकतात की शेवटचं षटक आहे. 44 स्कोरबोर्डला आहेत 5 षटकानंतर. किती धावा येतील बघूया. शाकीर आलेला आहे गोलंदाजीसाठी. चला कोणी एकानेच मात्र क्षेत्ररक्षण सजवा ही विनंती असेल. जेव्हा 4 लोक कॅप्टनशिप करतात तेव्हा मात्र 4ही लोकांचा माइंड सेट अलग असतं. एकाने कोणी कॅप्टनशिप करावी ही विनंती. इकडे मात्र चांगले बॅटिंग म्हणायला हरकत नाही कारण की यावेळेस स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं. ते म्हणजेच टिपेंद्र म्हणजेच टप्पू. तारक मेहताचा टप्पू. सगळं खेळायला परंतु त्याला कॅच समजला नहीं. पकड़ा है लेकिन कैच नहीं पकड़ा, ये कैच छोड़ा है आपने। गेंद को पकड़ना था पहले बारी में। चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर, क्या बात आहे, अगदी डॉट चेंडू येतोय।
आणि इकडे मात्र विकेट. यस विकेट. अमन डीजे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. काय गोलंदाजी शाकीरची डेथ ओव्हर मध्ये 4 चेंडूमध्ये एकच धाव. टॉस करतोय चेंडूला आणि काय फटका खेचलाय. यावेळेस आपण बघू शकता 7व्या क्रमांकाचा बॅट्समन चौकार खेचतोय. महत्वपूर्ण इनिंग खेळत असताना मात्र आपण बघू शकता 400च्या स्ट्राईक रेट खातं खोललंय. शेवटचा चेंडू स्कोरबोर्डचा विचार केला 49 49. शेवटचा चेंडू आणि डॉट पकडा आहे. गेंद को पकडा आहे आणि विकेट. इथे मात्र आपण बघू शकता 49 वर. थँक्यू डीजे मास्टर. 2 मिनिटं. 49 वर इनिंग थांबलेले. 50 धावेचं आव्हान असेल. डीजे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. नक्कीच रात्रीचे 2:15 झालेले आहेत तर त्यामुळे जर बघायला गेलं तर थांबवतोय डीजेला. संधी देणार डीजेला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल. कारण की हा एक दिवस मात्र बघायला गेला तर महोत्सव आहे पर्वे कॉम्प्लेक्ससाठी असं म्हणायला हरकत नाही. चला ओपनिंग बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन 50 धावेचं मैदानाच्या आतमध्ये येत असताना यावेळेस ओपनिंग बॅट्समन 2 भावांची जोडी. अगदी बघू शकतात आपण लांबूनच कोणीही सांगेल की 2 बंधू उतरलेत. यज्ञेश आणि मानस. अगदी बघायला गेलं तर त्यांची शरीर यष्टी जरी बघितली तरी देखील मात्र कुंभोली गावचे स्टार खेळाडू आहेत. मार्कवास टिवा ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल मध्ये बघितलं भावांची जोडी. युसुफ पठाण, इरफान पठाण, कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, भरपूर सारे मात्र आपण बघू शकतात जे खेळून गेलेले आहेत. पहिला चेंडू आणि यावेळेस मात्र चांगला चेंडू. इथे सिंगल धाव मिळेल. यस मिळेल. 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड मात्र सुरू झालेला आहे. 50 धावा बनवायच्या आहेत फायनल मध्ये जाण्यासाठी. काय चेंडू हाताळलाय. सुपर चेंडू. गोलंदाज अनिकेत. आता खऱ्या अर्थाने गोलंदाजी बहारदार होत असताना कारण की त्यांना माहिती आहे इथे ह्या मॅच महत्वपूर्ण आहेत. सुपर चेंडू डॉट असेल. यस असं उत्तर येत आहे. सुपर गोलंदाजी हलक्या हाताने खेळलाय. गडबड झाली होती. चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून गडबड झालंय. इथे मात्र काय गोलंदाजी करते सुपर. यावेळेस हा बघा चेंडू. आहा वेगवान राईट राऊंड द विकेट. इकडे अनिकेत काय सुपर चेंडू हाताळलाय. थँक्यू डीजे मास्टर. जणू काही एखादी मशीन असते ना ज्या मशीन मध्ये चेंडू टाकून प्रॅक्टिस केली जाते ती मशीन हाताला लावले की काय असं वाटतंय आता अनिकेतच्या. त्या रीतीने मात्र चेंडू हाताळतोय. फुलटच चेंडू आहे बघा. हा प्रेशरचा फटका आहे. फुलटच चेंडूला मात्र इकडे डॉट मध्ये कन्वर्ट केलं. 1 ओव्हर. टाळ्या होऊन जाऊ द्या अनिकेतसाठी. फक्त 1 धाव त्याने खर्च केले आणि 1 विकेट मिळवला. 49 इथून बनवायचे आहेत 5 ओव्हर मध्ये. वो कहते हैं ना अपना इक्का तभी दिखाओ जब सामने वाला अपना बादशाह दिखाए.
आणि इकडे मात्र आता एक इक्का दाखवावा लागेल त्याली टायगरला. स्ट्राइक वर मात्र मानस आणि माड्याचा फटका 4 धावेसाठी टॅपचा फटका पाहायला मिळतोय. चिन्मय स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 5. तयार यावेळेस काय फटका खेळलाय आणि इकडे मात्र बघायला गेलं तर डॉट चेंडू आलेला आहे. सुपर फटका खेळला होता. डॉट चेंडू आलेला आहे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि इकडे मात्र नो 1+1 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर. 43 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राइकवर असेल तो म्हणजेच निहार. इकडे फुल टच चेंडू गमावला निहारने. अगदी प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. बॅटवर नीटचा आला नाही. डॉट चेंडू. पुन्हा एकदा फुल टच चेंडू. इकडे एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8 स्कोर कार्डवर. अगदी क्वालिफायर 1 चालू आहे. कोण जिंकेल कोण हरेल मनामध्ये सर्वांच्या प्रश्नचिन्ह आहे. आणि बघायला गेलं तर भले 50 असं वाटलं तर कमी धाव आहेत परंतु इकडे काय कमालीची गोलंदाजी आहे. हलक्या हाताने मात्र खेळला जातो. 1 धाव मात्र पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9 धावा धावफलकावर. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5-4. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. 9 धावा धावफलकावर. फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. इकडे मात्र डॉट चेंडू. 2 षटका मागे 9 धावा धावफलकावर. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 41 बनवायचे आहेत. दबाव प्रेशर इकडे पाहायला मिळते. इकडे वाईट चेंडू. किपरवर देखील तेवढाच प्रेशर कारण की वेगवान गोलंदाज आहे अनिकेत. अगदी मात्र हातातून गोळ्या सुटतायत असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस काय फटका आहे परंतु इकडे क्षेत्ररक्षण चांगलं. डॉट चेंडू. अनिकेत पण तयार. हलक्या हाताने खेळतोय. रनआउटची संधी आणि बघायला गेलं तर इकडे बॅकअप पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 11 धावा धावफलकावर. फटका सजवलाय परंतु इकडे डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतोय अनिकेत. चेंडू हाताळण्याची पद्धत असावी तर अनिकेत सारखी. बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा अष्टपैलू कामगिरी परंतु इकडे काय प्रॉपर टायमिंग केलंय. अगदी प्लेसमेंट चांगलं. कधी कधी वेग आपला मित्र देखील असतो आणि दुश्मन देखील असतो. फायदेशीर ठरतो कधी कधी बॅट्समन साठी आणि तेच झालं. 4 धावा. स्कोरबोर्ड 15-15. गुड बॉल. स्विंग अँड मिस. यावेळेस डॉट चेंडू. षटक क्रमांक मात्र आपण बघू शकतो. 3रा 4था 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू आहे. 15 धावा धावफलकावर. 35 ची गरज. फुलटसा आहे. खराब चेंडू. चौकार. शेवटच्या चेंडूवर 4 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19. आता 18 चेंडू 31 ची गरज. डीजे थँक्यू डीजे मास्टर. ऐराणी गाणं वाजते मात्र आपण बघू शकतात. बघ तुझी बायको कशी नाचत राहिली. आणि इथे मात्र आपण बघू शकतात की खूप चांगला फटका. वाईट चेंडू. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा. 30 ची गरज आहे. आणि सर्वात अनुभवी गोलंदाज भरत. फटका इकडे खराब. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. एज लागली आणि इकडे डॉट चेंडू आलाय. यावेळेस पुन्हा एकदा मात्र अक्रॉस द क्रिकेट पाहायला मिळते. क्रॉस बॅटीने फटका सजवला जातोय.
कपिल देव निकुंज ज्याप्रमाणे म्हणतात की अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट, सरळ बॅटीने खेळा नक्की धावा येतील. आणि इथे मात्र एक धाव, स्कोरबोर्ड 21. आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, एक धाव मिळते, स्कोरबोर्ड 22. 22 धावा धावपलकावर. चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते म्हणजेच तीन चेंडूचा खेळ बाकी आहे चौथ्या षटकामधला. 15-28. वाईट चेंडू, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 23-23. 15 चेंडू आणि 27 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अगदी छोट्या टोटलला मोठं करत असताना यावेळेस गोलंदाज. खराब, अगदी खराब चेंडू. बोनस ओव्हर मात्र म्हणायला हरकत नाही. 5 ने मात्र आपण बघू शकता, पण नो स्कोर आहे, म्हणजे एकच रन असेल. इकडे जी लक्ष्मण रेखा आहे ती लक्ष्मण रेखा मात्र टच करायची नाही आणि ती केली. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जा. स्कोरबोर्ड 24-24. आता फटका सजवलाय सिंगल. इकडे मात्र थेट फटका जो आहे तो टॉस का बॉस मध्ये या वेळेस जात असताना 25. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा पाहिजेत. आधा सफर तैर की है, आधा सफर अभी बाकी है. चेंडू झाले ते म्हणजेच 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू 25. आणि इकडे विकेट. क्या बात है, सुपर गोलंदाजी एस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. इकडे मात्र काय कमालीची गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस भरत. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने मेन बॅट्समन त्यांचा आलेला आहे. काय फटका होता, इकडे डायरेक्ट हिट. आणि रिव्ह्यू मागितलेला इकडे मात्र पंचांनी रनआउट साठी. बिट्टू चला पंच निर्णय देतील आपल्या जागेवर जाऊन. तुम्ही फिल्डिंग सजवून घ्या. 3 षटके इकडे, 4 षटक समाप्त झाले. 4 षटकानंतर धावसंख्या आहे ती 25. 12 मध्ये 25 ची गरज नो डाऊट यावेळेस पाहायला मिळते. आणि चांगला निर्णय आणि गुड कॅमेरा वर्क आपण बघू शकता. 2 कॅमेरे आहेत, टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे आणि तो वापर करण्यात आलेला आहे. एक चांगला कॉल पंचाचा देखील. फुलटच चेंडू, काय फटका सजवलाय. 4 धावा पाहायला मिळतात खणखणीत. ज्याप्रमाणे तरतरी आणणारं पेय म्हणजे चहा, फटक्याने देखील तरतरी आणली असेल. स्कोरबोर्ड 4 ने पुढे, स्कोरबोर्ड 29. खराब चेंडू, चौकार, नोचा इशारा. यावेळेस मात्र 5 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. मी बघितलं जेव्हा चिन्मय येतो ना मैदानाच्या आतमध्ये क्रीजवर, तेव्हा फरक पडून जातो. अक्षरशः धावा येतात आणि चिन्मय आल्यानंतर मात्र धावा येत आहेत. स्कोरबोर्ड 34-34. डाऊन द लेग साइड, वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35-35. 15 ची गरज. 11-15. डॉट चेंडू. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 15 धावेची गरज असेल. यावेळेस चांगला फटका आहे. क्या बात आहे, खूप चांगली प्लेसमेंट, खूप चांगली टायमिंग. इथे मात्र प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक क्लास दाखवत असताना फलंदाज आपला 4 धावा. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जात. स्कोरबोर्ड 39. 11 पाहिजेत. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 11 ची गरज. समीकरण अगदी सोपं केलेलं आहे. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 11 धावेची गरज. इकडे मात्र वाईड आणि एक्स्ट्रा धावा. 9 चेंडू 9 धावेची गरज. अगदी महागडे षटक हाताळताना यावेळेस पाहायला मिळते.
9 चेंडू आणि 9 धावा. यानंतर होणारी मॅच आणि विकेट इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते. एज लागली जाते आणि परतावा लागेल. एक बाजूला मात्र बघायला गेलं तर मानस सुपर बॅटिंग करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला त्याचे साथ कोण देत नाहीये. परंतु या मॅच मध्ये पहिल्यांदा चिन्मय आपल्याला पाहायला मिळतो बाद होताना. आतापर्यंत खूप चांगला खेळ केला चिन्मयने आणि त्याच्या जोरावरच बघायला गेलं तर इथवर पोहोचली ही टीम. येस, टॉप स्कोरर आहे टप्पा. यावेळेसचा फटका, सुपर स्ट्रोक. यावेळेस पाहायला मिळते 4 धावा आणि 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 45. दोनच चेंडू खेळत आणि दोन्ही चेंडू चौकार खेचलेले आहेत. यावेळेस फलंदाजाने तो म्हणजेच पार्थ, ज्याला मला तर वाटते पहिल्या मॅच मध्ये 0वर जावं लागलं होतं रनआउटच्या रूपामध्ये. 2 धावा. 2 धाव्यानिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. 47. 3 पाहिजेत. एकच पाहिजे फक्त. स्कोर इज लेवल. फक्त 1 धावेची गरज. 7 मध्ये 1. 25 धावा देऊन टाकलेल्या आहेत. फायनल मध्ये प्रवेश टायगर्स.